आला गोडा गोड जीव झाला साधला पर्व काळ गेला अंतरीचा मूळ पाप पुण्य गेले एका स्नानीची खुंटली साधला पर्व काळ गेला अंतरीचा मूळ तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दना जनी साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मूळ पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संपासिया दुसरे चरण संपासिया दुसरे चरण संपासिया करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्री जननी देवाची शरण शरण एकनाथा पायी माता ठिबिला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबटा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळे विठ्ठल देवतिळी आला गोडा गोड जीव झाला साधला पर्व काळ गेला अंतरीचा मूळ आपला चालू असलेला प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी असणारा खंडहरिनाम सप्ताह अधिक रामचरित्र आणि रामायण देवी संगीत रामायण असा परमादरणीय पूजनीय आमचे असणारे सुनील महाराज गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आलेला हा 12 नंबर गल्ली त्यामध्ये असलेला विश्रांतीनगर या कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजक करणारे आमच्या राधाताई पाटील आणि परिसरातील सर्व महाराज मंडळी सर्वांचं नामनिर्देशन करणं उचित आहे. त्यामध्ये सर्वच आपण एकापेकाच्या प्रेमातले असल्यामुळं सर्वांचंच नाव घेत नाही, पण या कार्यक्रमाला जे औचित्य ते फार वेगळं औचित्य. जगाच्या इतिहासामध्ये 2 जिजा होऊन गेल्या. एक जिजा आहे जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी, एक जिजा आहे माझ्या छत्रपतींची आई. या 2 जिजाने 2 गोष्टी घडवल्या. एका जिजेने जे घडवलं, आपल्या पतीला सारखं भांडून भांडून परमार्थात लुटलं आणि त्यांनी भांडाऱ्या डोंगरावर भजन चिंतन केलं आणि जगाला ज्ञानाचं भांडार उघडलं. ते जिजाईच्या उद्धारानं त्याचं नाव आहे गाथा. जर जिजाबाई साहेब गोड बोलल्या असत्या, महाराजांनी प्रपंचामध्ये लक्ष घातलं असतं, तुमच्या आमच्या उद्धाराचा मार्ग गाथा सापडला नसता. म्हणून डोंगरावरच गाथेची निर्मिती आहे. एक जिजेनं आपल्या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या संपूर्ण इतिहासामध्ये 3-4 शाया एकत्र आल्या. आपल्या मनपसंतीनं राज्यकारभार करायला लागल्या. श्रेयस पद्धतीनं नव्हे, प्रेयस पद्धतीनं. कुणी कोणाचा विचार केला नाही. जिजेला दुःख झालं. त्या जिजेनं असा एक मुलगा जन्माला आणला, तो म्हणजे राजा छत्रपती. आपली शान राहिली. राजा छत्रपती जर जन्माला आले नसते तर आपण कोण असतो काय असतो याचाही मला विचार करायचा नाही, पण धर्माचं रक्षण झालं नसतं. म्हणून असा एक राजा होऊन गेला. राम राजा आहे, रघु राजा आहे, हरिश्चंद्र राजा आहे, शिबी राजा आहे. पण 2च राजे महाराज ठरले. ते गीतेमधला जनक राजा असून महाराज आहे, आणि त्यानंतर राजा असून महाराज आहे. ते फक्त एकमेव माझ्या देवाचं नाव माझ्या देवाचं नाव माझ्या
डोंगरीने गोळा केले आणि धर्माचं रक्षण केलं. एका जिजेच्या सुपुत्रानं मावळे गोळा केले, ते बी डोंगरावरच आणि संप्रदाय तत्वविचार तुम्हापर्यंत पोचण्याकरता धर्माचं कार्य केलं. म्हणून 2 जिजा जन्मालेल्या, त्यापैकी एका जिजेचा जन्मोत्सव तुम्ही आम्ही साजरा करतात, ती राजा छत्रपतीची असणारी मातोश्री. दुसरं एक असणारं व्यक्तिमत्व आहे की महाराष्ट्रामध्ये कधीही गेलेला शब्द वापस घेतला नाही, माफी मागितली नाही, असा एकमेव व्यक्ता महाराष्ट्रात झाला, ते बाळासाहेब ठाकरे. बोलले जर एखादं वाक्य सभेमध्ये, कितीही गंडांतर आणलं, कोणी विरोधकांनी कितीही काही केलं, तर माघार घेतली नाही, माफी मागितली नाही. म्हणून 2 टोकाचे 2 व्यक्ती होऊन गेले, एक जिजाय आणि एक आपले माननीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. त्यांचं असणारं जयंती, आपलं पुण्यतिथी जयंती, जयंतीचा कार्यक्रम आहे, त्याचं नियोजन आमचे सुनील महाराज करतात. मी नेहमी बोलत असतो, सिटीमध्ये कार्यक्रम करणं इतका सोपा नाही आहे, कारण तिथं कुठलंही नातं नसतं, फक्त प्रेमाचं नातं असतं. गावामध्ये जमिनीचे बांध, काही गुरु असे बरेच नाते असतात. 12 गावचे 12 सगळे मिळून 13, ते म्हणजे नगरातले लोक गावामध्ये एका गावचे असतात. कुठंतरी जरी वाद असला ते एका विचाराने येतात आणि सर्व जबाबदारी स्वीकारून महाराज सुंदर कार्यक्रम घडून आणतात. त्यांना साथ देतात ही सगळी टाळकरी मंडळी. मा गावात जाईन आज. लागला आवाज वाढला तर चिरकतो. म्हणून कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग, वारकरी संप्रदायाचे थोर उपासक, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, श्री क्षेत्र देहुनिवासी जगद्गुरु तुकोबारा यांच्या खात्यातील आणि अनुभवाला आलेले विचार, अनुभवाला आलेल्या परमार्थाचं एक उच्च लेवलनी महाराजांनी तुमच्या आमच्यापुढं प्रतिपादन केलं. अभंगाचा सरळ अर्थ आहे, महाराज म्हणतात जीवनामध्ये एक पर्वकाळ साधला, तो पर्वकाळ कोणता साधला तर देव तिळी आला, म्हणजे देव आपलासा झाला, म्हणून देव तिळी आला. त्याचा फायदा काय झाला, गोड्या गोड जीव झाला. हा कडू असणारा जीव, विकाराने मच्छरलेला जीव गोड झाला. त्याच्यामुळं दुसरा फायदा झाला, पाप पुण्य गेलं, स्नान झालं म्हणजे ज्ञान झालं. आता हे जे शरीर आहे देवाच्या कारणी लागल्यामुळे याच्याकडून अभद्र शब्द निघणार नाही. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दना जनी, साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळमळ म्हणजे दुःख. विठ्ठल विठ्ठल काही जसं जाऊ येतो. अभंगाचा सरळ अर्थ तुमच्या पुढे मांडला. उर्वरित वेळामध्ये या अभंगावर आपण बोलण्याचा प्रयत्न करू. आज जो पर्व काळ आहे तो मकर संक्रांतीचा पर्व काळ आहे आणि या पर्व काळामुळेच हा अभंग निवडला. आपण जर काही तात्विक विचार करू गेलो तर काही अनुभव पाहून सांगावे लागतात, काही अनुभव खाऊन सांगावे लागतात, काही अनुभव न पाहता न खाता सांगावे लागतात, पण काही अनुभव मात्र करूनच सांगावे लागतात. मग असा कोणता अनुभव आहे का तो पाहून सांगता येतो? तो खाता पिता सांगायची गरज नाही, पाहून सांगता येतो. समजा आपण रस्त्याच्या कडेला उभा आहोत, रस्त्याच्या मधोमध्ये एक व्यक्ती चाललेला आहे, उगाच त्याच्या असे झोप जायला लागलेले आहे, त्याला जुन्या शब्दामध्ये झकांड्या म्हणतात. तो झकांड्या खात चाललेला आहे, त्याच्या जवळून गेल्यानंतर आंबट वास येतो, त्याचे डोळे लाल झालेले आहे, त्याला कोणी डिवसलं तर तो 1.5 मिनिटं शिव्या जादा देतो. समजावं हा अनुभव पाहून सांगता येतो. याला काही पिऊन सांगायची गरज, आणि जर हा पिऊन सांगायचं जर असेल तर माझ्यापासून सुरुवात, नंतर सुनील महाराज, कारण आज पुढं मी आहे ना, दररोज ते पुढं असतात भागवतात. मग ही आमची गुणवान मंडळी थोडी थोडी, म्हणजे काही अनुभव पाहून सांगता येतात, काही अनुभव खाऊन सांगावे लागतात.
आपण जर पंढरपूरला गेलो, रिटर्न येताना तुळजापूर मार्गे जर आलो उस्मानाबाद, तर रस्त्यानं येडाई लागते. येडाईच्या पुढे जर आलो आपण, तर दोन्ही बाजूला जे ठिकाण आहे ते पेड्याचं, त्याला कुंथलगिरी म्हणतात. मग आपल्या गाड्या थांबतात. मग आपल्याला पेढे घ्यायचे असते अर्धा किलो, पण दोन्ही साईडला हिंडून पावशेर पेढे खातो आणि अर्धा किलो घेतो आणि पुन्हा म्हणतो याच्यात खवा कमी आहे, याच्यात साखर जादा आहे, याच्यात साखर जादा आहे, याच्या खवा घेतला किती, अर्धा किलो, हिंडून खाल्ला किती, पावशेर. म्हणजे काय अनुभव खाऊन सांगावे लागतात. आता त्या म्हणजे रोग प्रतिकार शक्ती नाही, ती शेतीसाठी वापरणारं औषध आहे. ते आता शासनाने त्याची बंदी घातली. त्याचं नाव होतं थायमीट. इतकं बेकार असायचं, काळं असायचं ते थायमीट. एवढं जर आहे, त्याचा अनुभव खाऊन सांगावा लागेल का पाहून. त्याला खायची गरज नाही आणि पाहायची गरज. सगळ्याला माहिती थायमीट जर जिभेवर ठुलं तर ठुलंच, गेलंच. आता दुसरा काही अनुभव पाहून सांगितले, काही अनुभव खाऊन सांगितले, काही अनुभव न पाहता न खाता सांगितले. आता प्रपंच आणि परमार्थ हा अनुभव पाहूनही सांगायचा नाही, खाऊनही सांगायचा नाही, न पाहता न खाताही सांगायचं नाही, हा करूनच सांगावं लागेल. प्रपंच दुःखामुळे हा करूनच सांगावं लागेल. आणि परपंच जर करून पारमार्थ केला तर सुखरूपच आहे, हा अनुभव सुद्धा करूनच सांगावं लागेल. म्हणून हे दोन अनुभव या अभंगात पारमार्थाचा अनुभव प्रपंचाचा अनुभव तुकोबाराला विचारलं, तुकोबा तुमचा प्रपंचाचा अनुभव काय? तुकोबारा सरळ सांगन, माझा प्रपंचाचा अनुभव हाच आहे, जन हे सुखाचे दिल्या आपण कितीही प्रयत्न केला तर आपल्या अंतकाळाला कोणीही काम येणार नाही, हा बाधित सिद्धांत. म्हणून महाराज म्हणतात जगाचा अनुभव आहे म्हणजे व्यवहारातला अनुभव आहे. काय अनुभव आहे महाराज तुमचा? ते म्हणतात जन हे सुखाचे दिल्या घेत. तुम्ही मला काहीतरी द्या, मी तुम्हाला देतो. तुम्ही जर मला शेंगाची भाजी दिली तर मी तुम्हाला गवरीची शेंगाची दिली. तुम्ही माझ्या मुलीच्या लग्नाला वरचा फॅन आला तर मी खालचा आणि तुम्ही जर मला निवडणुकीला मतदान केलं तर मी तुमचं काम करीन. साधा व्यवहार, पैशाची बाजू नाही. ती गुपित आहे. हुंडा घेत होते पहिले लोक, पण आता हुंडा गुपित आहे. कायदा आहे त्याला, तसं याला बी कायदा आहे, तरी घेतल्या वगैरे राहत नाही. हुंडा मी बाकीचं म्हणत नाही. आणि आपल्याला त्याच्यावर ओ करायचंही नाहीये. मला एवढंच सांगायचं की व्यवहार जर प्रपंच म्हटलं की त्याच्यातला अनुभवच कितीही प्रयत्न केला तो अनुभव दुःखाचाच असेल. कशामुळं? महाराज म्हणतात दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही. आपण प्रपंचामध्ये कोणतीही गोष्ट उभा केली तर ती आपल्याला सुख देईल असं नाही. जर सुख देत असेल तर सुखच देत नाही असं माझं अबाधित मत. अशी काही माणसं आम्हाला भेटतात, प्रेमाने आम्हाला चहा पाणी करतात आणि मोठ्या प्रेमाने सांगतात महाराज आत्ताच आपल्या मुलांनी 40 लाखाची गाडी घेतली. तो मुलगाही पाय पडतो, स्वाभिमानाने सांगतो महाराज 40 लाखाची गाडी, संपूर्ण संसार आहे. काही मिनिटात काही किलोमीटर ती ऍडजस्ट करते. किती गडबडीचं असू काम लवकर होत आहे. आणि खरंच गाडी घेतली एवढं सुख झालंय आम्हाला. आपण त्यांना म्हणावं खरंच तुम्हाला गाडी घेतल्यामुळे सुख झालं, भाग्यवान. पण कधीतरी आपण सकाळी त्याच गल्लीनं जावं तर ते रस्त्याच्या कडाला दोघं नवरा बायको पाळताना दिसतात. सकाळी नवरा पुढं बायको मागं, नवरा पुढं बायको मागं, झिंग झिंग झिंगाटन चिंग चिंग चिंग. रिकामी जागा पाहतात. आपण आपली गाडी उभा करा भाऊ. तुमच्याकडे 40 लाखाची गाडी, मग दोघं नवरा बायको घामाघूम तर पाळतात का? त्यांनी सांगितलं खरंय महाराज, 40 लाखाची गाडी आहे, दरुजात उभा आहे, डिझेल पेट्रोल भरपूर आहे, ड्रायव्हर सुद्धा कायम स्वरूपे. पण डॉक्टरनं सांगितलं तुम्ही दोघंही सकाळी सकाळी पळत जा, जगायचं असेल तर.
काय कमी वाज आपल्याकडे, काय कमी नाहीये, तरी पण आपल्याला पळावं लागतं. का आपण सुविधेला सुख म्हणतो, हीच आपली शोकांतिका आहे. सुविधा अशी काही माणसं आहेत म्हणतात काही कमी नाही, देव देऊन थकला. मुलांनाही नातवांनाही शाळेत जाण्याकरता सुद्धा गाड्या आहे. मग आपण म्हणा तुम्हाला, ते म्हणले आपल्यालाही गाडी. मग तुम्ही कधीच गाडीत बसताना दिसत नाही. ते म्हणले खरंच दिसत नाही. काय कारण आहे? ते म्हणले मला मुळ्या दे. किती सुविधा घरामध्ये असल्या म्हणजे सुख दे. मुळातच घरातल्या कोणत्याही गोष्टी सुख देणार नाही आणि देऊ शकत नाही. एकच ओवी ज्ञानोबारापेक्षा नाथ बाबांनी विस्ताराने वर्णन केलंय भागवतामध्ये. प्रपंची सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे. महाराज म्हणतात कित्येक राजे की ज्यांचं वैभवशाली जीवन होतं, 18-12 वनस्पती नाव आहे मधलासा. सुंदर रेखाटले जवळजवळ 6 अभंग सगळे चौथे. त्यामध्ये ज्ञानोबाराय वर्णन करतात, ते एका राजाचं वर्णन करतात. ते म्हणतात त्या राजाकडं काय कमी नव्हतं. 18 भार वनस्पती, फुले फळे पोखरती. त्याच्या राज्यामध्ये असं एकही झाड नव्हतं का ते वांज. मग झाड जर वांज नव्हतं तर माणसं सुद्धा वांज नव्हतं. किती पुण्यवान राजा असेल की ज्याच्या राज्यामध्ये एकही झाड वांज नव्हतं. फुले फळे पोखरती. फुलाची झाडं फुलं देत होती, फळाची झाडं फळं देत होती. माणसंही निपुत्रिकी नव्हती. म्हणून 18 भार वनस्पती, फुले फोळे पोखरती. 22 पोखरणी नदी गंगा वाहती. त्याच्या राज्यातून नदी वाहत होती, ती कधी म्हणजे कोरडी पडत नव्हती. दुष्काळ नावाची चीज त्या राजाला माहित नव्हती. ज्या घरी राजू राणीव संपत्ती, ज्याच्या ठिकाणी कुलवान स्त्रिया होत्या, देखण्या स्वरूपवान गुणवान आणि कुलवान. काही कुलवान असतात पण गुणवान नसतात, काही गुणवान आणि कुलवान असतात पण देखण्या नसतात. एक डोळ्यात केले देखणं. ह्या कुलवान बी होत्या, गुणवान बी होत्या आणि देखण्याही होत्या. म्हणून ज्याच्याकडे कुलवान होत्या, गुणवान होत्या, देखण्या अशा पत्न्या होत्या. पण हे सुख सांडून या कासया येऊगसे, एवढं सोडून तो राजा वनात का गेला त्याचं कारणच आहे. त्याला माहित होतं ये रती माईके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसानी. याच्यातलं सर्व सुख शेवटपर्यंत. म्हणून तुम्ही कोणतीही गोष्ट करा ती शेवटपर्यंत येत नाही आणि शरीर संबंधाची तर कोणतीच येत नाही. म्हणून नाथ बाबांनी सुंदर वर्णन केलंय आणि बंकट स्वामींनी त्याला एक सुंदर चाल लावली. नाही रे माझे
कधी कधी ही चाल ऐकली तर मला बराच वेळ त्याच्यावर विचार करावा वाटतो. व्यंकट स्वामीचे उपकार संप्रदायात चालीच्या बाबतीत सगळ्यात जास्त. जसा अभंग तशी चाल आहे महाराज. आपणच ते चालीची ती चाल लावणार. म्हणून जीवनामध्ये कळणं महत्वाचं. महाराज म्हणतात या शरीर संबंधाने कुठलीही गोष्ट आपल्या संग येत नाही. मग आपल्या संग येत नाही कळून बी माणसं कळून वागत नाही. कळूनही कळून वागत नाही. वांगही भाजून खाता येतं, बटाटाही भाजून खाता येतं, पण फरक आहे. बटाटा जर चुलीत ठेवलं तर लक्ष ठेवावं लागेल. जर लक्ष ठेवलं नाही तर ते जळून जाईल, फेकून द्यावं लागेल. पण वांग चुलीत टाका, घरकाम कोणतंही करा, झाडून लोटून काय असेल ते करा, वांग भाजल्यावर आठवण करून देत. पण बऱ्याच वांग्याला भाजल्यावर बी कळत नाही हो केवढी शोकांती काय. आता आपल्याला 2 मुलं आहे, मुलगी आहे, सुंदर संसार आहे, कुठंतरी आता तरी चांगलं वागलं पाहिजे ना. भाजलीवर बी आता पोरं सोडायचं जाऊ द्या, बिगर लग्नाचे त्यांना मारू द्या उड्या. एवढी वांगी बिघडली महाराज या 8 दिवसात, इतकी बिघडली. अरे फुकट पाजणारे फुकटे खाणारे असेल ना तर जरूर खा, पण एवढा बी शरीराचा नाश करून घेऊ नका. दुसरा देतोय म्हणून का आपण खायचंय का? दुसरं पाचतो म्हणून का प्यायचंय का? नाही. कुठलीही गोष्ट अतिरेक झाली ना ती दुःखाला कारण. संतांनी याचा तात्विक विचार केला की संसारात जास्त जर गुंतलो ना तर संसार दुःखमय. मग संसारात गुतायचं नाही, मग संसार सोडायचा नाही. मग तो करायचा कसा? पक्षी अंगणी उतरती उतरती पक्षी कैसे असावे संसारी. महाराज म्हणतात तैसे असावे संसारी. तैसे म्हणजे कैसे? ते म्हणले प्रवासी निघाला, उन्हाचा पारा चढला, ऊन म्हणतोय मी कुठंतरी झाडाखाली झोपतो, आपला टाइम झाला वस्ती कर वस्ती आला, प्राप्त काळी उठून या गेला. एसटी तिकीट जरी काढला तर 18 लाखाची एसटी आहे, आपलं तिकीट फक्त 15 रुपयाचं, तरी म्हणतो मै जाग आहे. मग जर 15 रुपयाच्या तिकीटवर तुझी 18 लाखाच्या गाडीवर तुझी जागा आहे तर मग बसून राहण कायम, तोही जागा आहे. तुझा स्टॉप आला, तू जर उतरला नाही तर कंडक्टर सांगतो दंड पडल, उतरून घ्या. तसं आपलं उतरून घ्या, पण आपण कळून घे. संतांनी प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, कळलं पाहिजे. एकानं रेलचं तिकीट काढलं इथून हिंगोलीला, गावाकडे चालला सिटीतून, पण रातराणीची गाडी असल्यामुळं रिझर्वेशन केलं, गाडीत बसला, गाडी निघाली, पण त्याच्या पोटामध्ये काहीतरी गडबड झाली म्हणून प्रत्येक खाली उतरायचा, बाथरूमला जायचा, खाली उतरायचा, बाथरूमला जायचा.
हिंगोलीला उतरला. घरी गेल्यावर पलंगावर पडला. त्यांच्या घरच्या लोकांना विचारलं, का हो चहा वगैरे काहीतरी, हातपाय तोंड धुवून घ्या, फ्रेश व्हा, चहा बी करते. ते म्हणले मला चहा पाणी काहीच नको, मला जरा झोपू दे. ते म्हणले काय झालं, का झोप झाली नाही का? ते म्हणले झोप झाली नाही का? ते म्हणले रिझर्वेशन नव्हतं का? ते म्हणले रिझर्वेशन सुद्धा होतं. मग रिझर्वेशन होताना तुमची झोप का झाली नाही? ते म्हणले माझ्यावर रेल्वे 3 असतात रातराणीला, वर मध्ये आणि खाली. माझा वरच्या नंबरवर रिझर्वेशन होतं आणि वर मी झोपलो, पण माझ्या पोटात कळी यायला लागली, म्हणून खाली उतरायचं, बाथरूमला जायचं, पुन्हा यायचं, पुन्हा चढायचं, पुन्हा असं गळून गेलो. कमरापासून पाय आहे की नाही आठवत नाही ग, काही म्हण गळून गेलो. ती म्हणले का हो, मग तुमचं रिझर्वेशन होत आहे वरच्या टप्प्यात, मग मध्ये आणि खाली कोणाला तरी विनंती करायची, का हो माझ्या पोटामध्ये जरा कळी येते, माझ्या जागेवर तुम्ही झोपा, तुमच्या जागेवर मी झोपतो. ते म्हणले मला एक कळत नाही का? मग तुम्ही का नाही विनंती केली? ते म्हणजे मधी बी कोणी नव्हतं आणि खाली बी कोणी नव्हतं, कोणाला विचारू? ज्याला एवढंही कळत नाही त्याला एवढं बी कळत नाही. संतांना प्रपंचातला अनुभव, म्हणून तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. मग केला नाही का? कडू होता पण केला. कमळ पाण्यात आहे, कमळाचे पानही पाण्यात आहे, पण पाण्यात कमळ आहे, पण कमळावर पाणी नाही. हे तुम्ही म्हणाल आम्हाला कळलं पाहिजे. तुम्हाला रोजचा एक व्यवहारातला दृष्टांत सांगतो. कारलं नावाची एक भाजीचं भाजी आहे, कारलं जर तसं खाल्लं तर इतकं कडू आहे, पण इतक्या सुगरण माईला आहे, त्या कडू कारल्याची जर भाजी केली, हे कारलं हे सुद्धा कळून येत नाही, इतकं गोड आहे. तसा संसार कारल्यासारखाच आहे, पण ते करता आली पाहिजे त्याची भाजी. काही करते ना, तसे काही संसार करतात ना, आणि ती पस्ताव करतात. आमच्या कोण नाही कोणाचं न्याख्याला जायचं, मग कशाला होऊन द्यायचं. संतांनी संसाराची निंदा केली कारल्यासाठी, पण त्याची भाजी इतकी गोड केली. मग केली कशी? ज्ञानोबारायच्या विचाराने. ज्ञानोबारायच्या विचाराने संसार सुखरूप होतो, पण तो होतो कसा? ही माझी प्रतिज्ञा आहे. पण का हो ज्ञानोबा, तो सुखरूप करण्याकरता कसा करावं लागेल? महाराज म्हणतात, मी तुम्हाला सांगतो, अवघाची संसार सुखाचा, पण करायचा कसा? आसोनी संसारी. कोण म्हणता अवघड आहे संसार? आसोनी हवेशा जीवन असावं, पण इतकंही असू नये की जेणेकरून आपली अवहेलना होईल. लापट असावं, पण इतकं बी लापट नसो. मंगळवारच्या
मंगळवारच्या बाजारात मारलं तर बुधवारच्या बाजारात हारलं, बुधवारच्या बाजारात मारलं तर गुरुवारच्या बाजारात हारलं. कारण पोलिसांनी विचारलं, का रे तुला मंगळवारच्या बाजारात मारलं बुधवारच्या बाजारात मारलं? ती म्हण, मी तिथं कांगाच वारला होता, मी काडीच पिटीच फिरली. वाडग्या लाज नाही. कालचा पाहुणा पाहुण्याने तवर राहो जवळ लोक घरचे लोक इज्जती ना. एखादा पाहुणा जर जास्त दिवस राहिला तर ते शेजारी पाजारी सुटते, कवने कनुवा कवने कनुवा. मग विचार आपल्याला काय करायचं बा, मग काय चाल का ना तो बा. लोकांनी कणेपर्यंत राहू नये. अरे ऐसी जिंदगी जिओ, अशी जिंदगी जगा की कोणी आपल्याकडं पोट दाखवणार नाही. असा संसार करा का कोणी आपल्याला नाव ठेवणार नाही. दारू नावाची जी पेय आहे ते बेकार आहे, हे सगळ्याला मान्य आहे. दारू बेकार आहे आणि पिणारा सुद्धा बेकार आहे. मला सांगा, दोन पार्ट आहे. दारू जर बेकार असती तर शासनाने परवानगी दिली नसती, आणि माणूस जर बेकार असता तर प्यायच्या आधी बेकार वागला. दारू बेकार नाहीये सज्जन मायबापो. जर बेकार असता तर मिलिटरीला दारू सरकारने पाजली नसती. मिलिटरी म्हणजे रक्षण खात आहे, त्यांना खंबेचे खंबे हे. साधक हे दारू साधक. पण कोणाला? डॉक्टरने सांगितलंय तुम्ही ची एनर्जी खतम होत चाललेली, अल्कोहोल तुमच्या शरीरात कमी, थोडीशी का अर्धा कप घेत जा, पोटभर जेवत जा. बघा तुम्ही 1 महिन्यात. बेकार असती तर परवानगी दिली. संसार थोडासा करत जा, त्याच्यातून परमार्थ साधत जा. झोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे उत्तमची गती, तो एक पावे उत्तम भोगील. जास्त जर संसाराला चिटकला तर ते नारळ जसं जास्त जर कवटीला चिटकलं तर ती बाई म्हणते उलथन घ्या म्हणजे रट्टून काढा. पण ते जर ऑटोमॅटिक निघलं असं नारळ असं खोबरच ना, खोबरं व्हा ना, सडक नारळ म्हणजे पावलं कशाचा पावलं उपयोगात नाही आलं. असे लोक शहाणे. नारळ जर खराब निघलं ना लगेच दोनदा पाय पडतो, पावलं बापा असं सडका पावन का पांचेट. अरे नारळ असं खोबऱ्यासारखं राहिलं पाहिजे, तसं जेवण खोबऱ्यासारखं असलं पाहिजे. खायलाही चवीला, त्यालाचाही फायदा, आणि चांगलं नियमानं खाल्लं तर हा बी फायदा. महाराज म्हणतात आम्ही संसार असाच केला. ससा केला म्हणजे असा केला की त्याच्यामध्ये राहत असताना चांगल्या मार्गाने कमवलं, चांगल्या मार्गाने खर्च केला, आणि देवाचं नाव कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाच. दुःखच होतं त्याच्यात, पण त्याचं सुखात रूपांतर झालं. मुळातच जो दुःख बांधवडी संसार आहे, पण त्याला सुखरूप केला तो या पद्धतीने केला. आसोनी संसार. आणि कसा होता लटिका व्यवहार सर्व हा संसार. वाया वेर झाड हरी मिळा, त्याच्यात हरी नव्हता पण आम्ही त्यांच्यात हरी आणला. संसारात सुद्धा हरी आणता येतो, संसारात सुद्धा हरी आणता येतो. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करावे उपचार, काय करावे उपचार, काय करावे उपचार. पाहुणे घराशी आले ऋषिकेशी, काय करावे अरे तुकोबाराने संसारातच देव आणला, देव घरा आला, भक्ती सन्माने पूजिला.
आम्ही देवाकडे गेलो नाही, देव पाहुणा होऊन आला तसा देव आपल्याकडे आला पाहिजे. पण आपणही संसार तसा केला पाहिजे. आपण तर झाडून घेतो दुसऱ्याच्या अंगणात मला तरी काय करायचं. घरची बेहीन शेजारची म्हणजे पिन काऊन नवीना तो एक पदर टाकून चालली दुसऱ्याला शिकतो. नाव ठेव लोकांना बचड बचड आपल्या नाकाला फेकलं तर आहे, फेकलं तर आहेच. लाज नाही मला आणि भेटायला आली तुला. किती शोकांती महाराज, तुम्हाला काय सांगाव. या नारदाच्या गादीवर सांगतो, मला एका माणसाने आयमार शिवाय द्यायला तरी मी असो. माझ्या सगळ्या कुटुंबात 8 जण चुलत भाऊ, त्याचा नडीच घोस घेतला असता नसतं जर म्हणलं असतं. शेवटी जेव्हा माझी आई वारली ना, तो माणूस माझ्या गळ्यात पडून रडला ढाकटा. ते म्हणला, महाराज मला कळलं परमार्थ काय चीज असते. महाराज, प्रपंच आणि परमार्थ एकाच जागृत असताना त्याच्याकरता एक श्लोक हे पाच सुभाषित करायचा. भांगार कांता नरकात राया, केल्या विधीनं नरकात राया, जो सापडेना नरकात राया, तो प्राप्त होतो नरकात राया. संसार म्हणजे कसा आहे, भांगार कांता. कांता म्हणजे पत्नी, भांगार काडकी त्यात सुपारी, त्या आडकीता तसा भांगार कांता नरकात राया. जो याच्यात जाईल तो नरकात, जो याच्यात राहून याच्यात राहील तो सुटेल. केळीच्या पानाला किती दिवस शिवलं म्हणजे लोकांना जेवता येईल. तुमच्यापैकी कोण्याही बाईने केळीचं पान शिवून द्यायचं मला, सुईद्वारा केळीचे पान सुद्धा माही, पण शिवून द्यायचं. 5,000 रुपये बक्षीस देतो, ते बी नगदी. मी खिशात घेऊन येतो. मी काही महाराज वर्षावर आलो नाही पाहिल्या, कारण मला माहिती आहे महाराज सप्तेला गरीब राहते. केळीच्या पानाला सुई टोचली टुक सुई टोचली शिवताच्या नाने. तसा संसार होतच नाही महाराज, तुम्ही किती प्रयत्न करा. वाटतं आपल्याला मुलीचं लग्न झालं महाराज आपण मोकळं झालं. मला सांगा, मुलीचं लग्न झाल्यानंतर लगेच दसरा येतो, फराळाचं कोण न्या लागत, मोकळं आहे का? उलट एक कुटुंब गुतलं. बरं, फराळाचं तुम्ही किती बी न्या, तुमचं समाधान होतं का? जर फराळाचं त्या पोरीच्या बापानं किती बी आणलं ना, तर त्या सासू समाधान होत. ती म्हणते, चंद्रभागे तुमचं एवढं आलं, आमचं एवढं आलं, तुमचं एवढं आलं, आमचं एवढं आलं. म्हैस आहे का? उपास कोणासाठी धरला? देवासाठी धरला का सोन्याच्या फराळासाठी? कसं देव पाहू. आता गेले 40 पर्यंत नाही, पण 35 पर्यंत तरी महाराजांचं वय आलं. 32 वाळ. ते भागवत सांगू 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 घशाला कोरडे कोरडे. मला साधा व्यवहार सांगा, तीही भागवत, कारण मी फक्त कथा ऐकणार आहे. मथुरा ही कृष्णाच्या मामाचं गाव होतं का त्याच्या बापाचं गाव होतं? मामाचं गाव. गोकुळ हे त्याच्या बापाचं गाव होतं का नाही? मग वाण घेऊन या ताटी नंदा घरी झाली. मग बाया गोकुळात पाहायला गेल्या होत्या पोरग का मथुरेत? गोकुळात. आमचे चोपदार सुद्धा म्हणतात गोकुळात. मग पोरग पाहायला त्याच्या मामाच्या घरी जा का? आता काय तुम्ही महालक्ष्मी आहे का नुसतं पाहायचं बाकीच्या खायचं? अंगवर बाजावली म्हटलं की मग असं महालक्ष्मी आहे नुसतं कट्टस. कोणी काही खावा, आपल्याला तर काय नुसतंच पाहू. अशी एक तरी पुढे आहे ना महाराज. मला जर नातू झाला ना, तर मी कधीच त्याच्या मामाच्या घरी पाहायला नाही. उलट मामा करच्याला सांगन, या पोरगा पाहायला माझ्या घरी. आणि आमची दररोज कालेच कीर्तन होते. लय मोठी काला खाल्ला, काला खाऊन काला होतो. काला खाऊन बुद्धी घ्या तर काला होईल, नुसता काला. बदलायचंच नाही, फक्त ऐकायचं. आमची तर दररोज रामायण होतं, दररोज रामायण, दरवर्षी रामायण होतं. पण रामायणातलं काय घेतलं? दोन्ही जावाचं पटत नाही. रामायण ऐकलं कशाचं? कसे करता पैसा खर्च करायचा? महाराज माफी सांगतो,
त्यांनाही माहिती 3 मोटरसायकली वाया घालवल्या. मागच्या वर्षी जवळजवळ 8 लाखाची गाडी वाया घालवली आणि आता 17 लाखाची घेतली. महाराज 1 रुपया माझ्या घरचा नाही, तुमच्याच पैसे राखते पिढी तुम्ही. मी रोज मारुतीत दर्शन केलं, मारुतीला प्रार्थना करतो, मारुती यांना कीर्तन कळून देऊ नको. मारुती म्हणे कमून रे, म्हणलं यांना काय कीर्तन कळलं, मग गाडी ओढून नेते फायनान्स वाली. जवळ लोक गाडीचा हप्ता भेटत नाही तोवर लोक नील होऊस तरी कमीत कमी कवर लोकच कीर्तन ऐकायची, कवर लोक कीर्तन करायची. मी वृंदावनला थांबायचो भागवताला ऐकायला. आळंदीला सुट्ट्या असायच्या ना, आम्ही वृंदावनला जायचो. लुंग्या लावल्या की रेल्वे फुकट होती तेव्हा. मग वृंदावनला कथा अशी रंगात आली की दर्शक ऐकताना एक साधक उठून जायचा, चांगला विद्वान. एक दिवस त्याच्या रूमवर गेलो आम्ही. अरे बाबा तू कथेतून उठून काय होतो? ते आपण उठून काय होतो, आपले एवढं समजलं बाद झालं, बाकीचं आपल्या डोक्यात बसतच नाही. ते एवढं काय ऐकत बस. किती कीर्तन ऐकले म्हणजे माणसाला ऐकायचं बंद होईल. एका तासात एका राजाचा उद्धार झाला. कैशी भाग्यदशा प्राप्त झाली. खटवांगरायाशी नाथ महाराज हरिपाठात वर्णन करतात. आणि आपलं 50 वर्षाची कीर्तन ऐकून आम्ही लई कीर्तन ऐकतो, पण बदललं काय? बाबांचा कापूशाचा तुकारामा शेंगा वार म्हणायचे. आणि मी तरी काय बाय एवढ्याच वार बडे मान सगळ्या. अरे बदलणं म्हणजे प्रमाण. संतांनी संसारातच बदल. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना. चुकोबा राहायचा भाऊ, आम्ही घडलो, मग तुम्ही त्या प्रपंचातून काय साध्य केलं? महाराज म्हणतात प्रपंचामध्ये आम्ही असं केलं, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा साधी मार्ग. या वाया व्यर्थ. मग तुम्ही कसं साध्य केलं? हलकट तो संसार येथे रस्त्याच्या कडेनं चाललेला आहे. त्याला जवळजवळ भुईमुगाचा एक एकराचा प्लॉट दिसला. त्याने तो प्लॉट मधल्या भुईमुगाचे झाडं उपटली, त्यातले डगळे तोडून टाकले, शेंगा खिशात घातल्या. पुढं चालत गेल्यानंतर शेंगाचे दाणे खाल्ले, टरफलं. तसं हा टाकीत चालायचे संसार. पहिल्यांदा डगळे टाकायचे, नंतर टरफल टाकायचे, मग शेंगदाणे खायचे. तसं याला टाकीत चालायचंय. शेवटपर्यंत याला गुंतून राहायचं नाही, शेवटपर्यंत त्याच्यात गुतायचं नाही. म्हणून ठाईच बैसोनी करा. काहीतरी कुठेतरी एक चित्त करावी लागेल. त्या चित्ताने कुठेतरी त्याच ठिकाणी राहून आपल्याला आता वनात जायची गरज राहिली नाही. कारण वनात वन नाही, वनात वन नाही. गावात रान नाही, रानात गाव नाही, म्हणून गाव रान नाही. गावात रान नाही आणि रानात म्हणून गाव रान नाही. आम्हाला जर विचारसरणी बघा, संतांनी संसारच केला, पण त्या संसाराचं मंथन केलं, त्याचा विचाराने प्रपंच केला आणि त्या प्रपंचातलाही अनुभव आला आणि प्रपंचातून परमार्थ साध्य केला. तो काय अनुभव आला? अभंगात देव आला,
शब्दाचा अर्थ होतो आपलासा. जसं एखादा बैल सगळ्याला मारतो पण एकाला मारीत नाही. मग माणसं काय म्हणतात, काही म्हणा तो मारकांडा बैल आहे, पण तो तिळी आहे. तू जर त्याच्या जवळ गेला तर तुला मारीत नाही, तू चारा टाकला तर जवळ येतो, उलट तुझ्या जवळ गेला तर तुझ्या अंगाला तो शिंग घासतो. आपलासा होतो. जसं एखादं मतदान बाहेर गावात असावं त्याच्यावर सगळ्याचा डोळा असावं, पण काही माणसं म्हणतात काही म्हणा मारा, तुम्ही गेले ना तुमच्या तिळी येतो माणूस, म्हणजे आपलास कर. तसा देव आपलासा होतो पण सगळ्याच्याच होत नाही. मनुष्यानाम सहस्रेषु हजारात एखाद्याच्या. म्हणून तुकोबरा म्हणतात देव तिळी आला, देव आपलासा झाला. जशी तीळ नावाची आजच्या दिवसाला फार महत्वाची तीळ, आणि म्हणून लोक म्हणते एक तीळ किती जणांनी खाल्ली, 7 जणांनी. एक तीळ जर 7 जण खाऊ शकतात तर 7 जण मिळून एक आई बाप सांभाळू शकत नाही का? टाळ्या वाजून उपयोग होणार नाही. म्हणीला काही अर्थ आहे ना. एक तीळ 7 जण खातात, मग 7 जण मिळून जर म्हातारी सांभाळत नसेल तर त्यांच्या तीळ नाहीये, ती तिळीचे नुसते मेल्यावर घ्यायच्या. कुठं समजून घेतोय आम्ही. म्हणे एक तीळ 7 जणांनी खाल्ली, बारीक तुकडे करून पहा, डोळ्यापुढे चिटकायची नाही, ती पापणीला चिटकन म्हणजे खाल्ली. कशाची खाल्ली? त्याची म्हण आहे. जसं म्हणे जिथं पाणी मारीन तिथं लाथ मारीन तर पाणी काढून. म्हणलं काय भानगड? महाराज माझ्या जावायसारखा जावाय नाही, जिथं लाथ मारीन तिथं पाणी काढीन. म्हणलं मला बोर घ्यायचं, चाललो. त्याला काय पैसे घालू, लातच मारतो 2-4 ठिकाणी. म्हणे वाळूचे कणारे घडता तेलही निघे, कशाचं तेल निघे? अरे तो प्रयत्नवाद आहे. म्हणे ह्या प्रयत्नवादात असतात, काही गांभीर्याने असतात, म्हणच असते. जसं सुभाषितकार सुभाषितच असतात, तेवढ्या पुरतं त्याचा उपयोग असतो. तसं तीळ होणे म्हणजे आपलासा होणे. आजचा दिवस इतका पर्व काळ आहे की आज मकर राशीत सूर्य प्रवेश करतोय, आणि एकादश आणि असणारी आजची 14 जानेवारी म्हणजे मकर संक्रांत, हा योग खूप दिवसांनी घडून आला. त्याच्यात बी काहीचे फोन आहे मला दिवसभर, महाराज मग आम्ही आज एखादं सोडली तर चालत का? म्हणलं चालत, मी घाल नाही म्हणून. एवढं पुण्य करायचा दिवस आलाय. आजच्या दिवसाला जे संन्यासी आंघोळीचे राहतात कुंभात, त्याच त्रिवेणी संगमावर आंघोळीला जातात, म्हणून कुंभ स्नान आहे आज. लय फायद्याचा दिवस आहे. म्हणून आपल्याकडे म्हणे तिळगुळ घ्या, फक्त खायापुरतं गोड गोड आहे. मला सांगा, आज बऱ्याच सुना सासूच्या पाय पाडले. लय मनात त्यांच्या चांगला भाव असेल, फक्त श्रेष्ठाचार आहे, पाय पडा लागत. जर सासू पाय पडलं नाही ना, ती तळी उचल. म्हणून ते आपलं पडलं म्हणजे तेवढ्या पुरते तरी थंडी राहते मध्ये. अरे काम पडलं नाही पाहिजे म्हातारीचं सुनाला पाय पड म्हणायचं, किंवा सोनाला पाय पडायचं. अरे स्वतःहून सुनाची इच्छा झाली पाहिजे, माझ्यासारखी सासू कोणालाच मिळणार नाही म्हणून मी रोज दर्शन घेईन. सासू बी तशी असली पाहिजे ना. तिला येत नाही कधी असू, तिचं नाव सासू. काय गोड गोड बोला, कडू कडू वागा. अरे एक हात से नहीं होता है. एका हाताने टाळी वाजते पण तोंडात. म्हणून देव तिळी आला, गोड्या गोड जीव. या संसारात असणारा देव मी आपलासा केला, गोड्या गोड जीव झाला, म्हणजे संसारातच मी साध्य केलं. गोड्या गोड जीव कशामुळे झाला? हरिपाठ कीर्ते मुख्य हो
एक पानाने जर देव आपला सावतो, सगळ्यांनी सोनं टाकलं पण मोजल्या गेला नाही. माझ्या रुक्मिणीने नुसतं तुळशीचं पिवळं पान घेतलं आणि पात्रात खालीवर काय होतं तुळशी आता सोनं घ्यायचं आणि आजच्या दिवशी सोन्यात देवाला मोजायचं नाही, प्रेमात मोजायचं. तो दिवस आजचा आहे. मापे मोजतो माप अनंता इतराने तत्वता मोजल्या जाणार नाही. अरे काय होतं त्या गजेंद्राकडे? 1000 वर्ष युद्ध केलंय. त्याला वाटत होतं आमची नाती गोती जवळ ओढतील, पण सगळ्यांना ओढून ओढून थकले आणि सगळे म्हणायला लागले अरे मरणार मरायचं, मग कोणी मेल्या माग मरत का? मग जाऊ द्या, म्हाताऱ्याचं काय सोनं व्हायचं का? गेले सोडून. हत्तीचं परिवार आपला जैन्यात नवल नाही. हत्तीचा गेला, हत्ती हाती आपली सुद्धा सोडून जाणार. त्याच्या लक्षात माझा हा नव्हे हा परिवार पुत्रदारा क्षणभंगूर अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा. कमळ फेकलं असल कोणी जगाचा चालक, गजेंद्राचा धावा तो केला विठा. पानाने देव आपलासा केला, एकाने फुलाने देव आपलासा केला, एकीनं उष्ट्या फळाने देव आपलासा केला. काय होतं शबरीकडे? अरे तिला कोलगेट बी नव्हतं, शॅम्पू बी नव्हता आणि टेम्पू बी नव्हता. काय होतं वनावर? झिंजा काळी मिसमीट डोळ्याची बाबर वाटाची चिपडी, तसंच अशी गलिच्छ स्त्री होती. पण बोर तोडावं, ते बोर चाखावी आणि तोरणात ठेवावी आणि रात्रभर प्रार्थना करावी, प्रभू ये रे बाबा. पाठी 4 वाजेपर्यंत देऊन बोर फेकून द्यावी, पुन्हा बोर गोळा करून आणावी. पण एक दिवस असा आला, उचिष्ठ ती फळे खाय भिलेनीची आवडी पानानं देव तृप्त आहे, गजेंद्राच्या एका फुलाने देव तृप्त आहे, शबरीच्या उष्ट्या फळाने देव तृप्त आहे.
आणि आमचं सगळं आहे तरी आम्हीच तृप्त नाही. ते देव का तृप्त? आपल्याला तृप्ती नाही. तृप्ती झाली आजची साधने सरती आकाशी. कुठंतरी तृप्तीचा ढेकरही प्रपंचात द्यावं लागेल. एकानं पाण्यानं देव तृप्त होतो. असा कोणता भक्त आहे ज्याने पाण्यानं देव तृप्त केला? पत्रम पुष्पम फलम तोयम यो त्या परिस्थिती की आणखीन एक आहे ब्रह्मदेव. विढल ब्रह्मदेवाला वडिलाची पाद्यपूजा करायची. भगवान विष्णूने सांगितलं माझ्या पाद्यपूजा जर केली तर त्याच्यावर जर पाणी सांडलं तर ते पाणी धरण कोणी शरू शकत नाही. मग ते म्हणले काय करावं लागेल? भोले बाबाची प्रार्थना करावं लागेल. त्यांनी भोले बाबाची प्रार्थना केली. भोले बाबा प्रसन्न झाले. ते म्हणले काय भानगडी? ते म्हणले एकच भानगडी, मला आई बापाचे पायाची पूजा करायची. ते म्हणले मग माझी भक्ती कशाला केली? ते म्हणले ते पाणी इतकं धार तरी पृथ्वी दुबंगेल, मग मी काय करते? म्हणजे तेवढं पाणी तुम्ही सांभाळा. म्हणून ब्रह्मदेवानं पाद्यपूजा केली. ते पाण्याची एवढी धार झाली तर ती भगवंतानं आपल्या मस्तकावर धारण केली आणि आपला उद्धार केला. पीडित पापताप तिरीचे युवक समुद्रा जाया प्याप गंगा जैशी. म्हणून महाराज म्हणतात देव तिळी आला गोडा गोड जीवा. पण हे कवा घडलं? साधला हा पर्वकाळ, साधला हा पर्वकाळ, साधला हा पर्वकाळ, साधला हा पर्वकाळ. मळ जाणे, आणि अंतराचा मळ जाणे म्हणजेच पर्वकाळ साधणे. आपल्या अंतरात साधे मळ आहे का? साधे मळ घासुल्याला मळ नाही. हे मळ तर सहज निघेल. त्याच्यात बी काही कल्पना करतात म्हणे हे मळ तुला सांगत गणपती आहे ना मळापासून तयार झाला. म्हणलं तू काय पाठ घासायला गेली होती काय पार्वतीची? तिला कोणी मिळत नाही, तूच बरी सापडली. अरे गणपती मळाचा नाही शक्तीचा आहे. तशी शरीरात शक्ती निर्माण कर, आणि ती शक्ती तपे विन दैवत प्राप्त गुजे विन हे तपो. अरे अन्नपूर्णा तप करा. अन्नपूर्णा आपली आपलीशी होईल का नुसती तांदळावर बसून होईल? काही काही ना आपली फॅटच धरली तर तांदळात बसते. म्हणजे कोणता देव? ती म्हणे अन्नपूर्णा. म्हणे काय म्हणे महाराज तांदूळ ती शिजून कोणा घालायची? ती कच्ची खाईल का? उगाच आपली काही कल्पना करायची म्हणे नंदाच्या घरी जायचं बांगड्या भरून यायच्या. नंदाला नाही भरायच्या. काही गाडी द्या म्हणजे नवरात्रात 9 साड्या नेसल्या पाहिजे. असं 9 साड्या नेसल्या जर देवी प्रसन्न झाली असती तर मग तो उगाच आपलं घरच्या माणसाला परेशान करायचं, आपलं सोडून द्यायचं.
आणि आज घालायची, उद्या घालायची, परदेशी घालायची, मेलीवर कोणती घालायची? कोणतीच नाही, जळून जायचं, कोणतीच घालायची. काल्पनिक गोष्टीचा विचार करू. तुका म्हणे नाही श्वास घ्या. ज्या गोष्टी पुराणात वर्णन केलेल्या आहे, विश्वासाने पुराण लिहिली आहे. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासियम. म्हणून आपल्याला मळ काढायचा आहे आणि ते मळ विकाराचे. ते विकाराचे मळ इतके तुम्हाला त्रास देतात महाराज. या मळानी बऱ्याच मोठ्या मोठ्या माणसाला त्रास दिला. तुम्ही आम्ही तो नारद की भई नारदी नाहीशी नवजगाची. इंद्रा पडले भगव हे धडक मारी शंकरा, धडक मारी शंकरा, धडक मारी शंकरा, धडक मारी शंकरा. ब्रह्म्याचा मातेरा केला, ब्रह्म्याचा मातेरा, ब्रह्म्याचा मातेरा केला, ब्रह्म्याचा मातेरा. चंद्र सितारा, इंद्र चंद्र सितारा, चंद्र सितारा, इंद्र चंद्र सितारा. ब्रह्म्याचा मातेरा, इंद्र चंद्रासी दरारा लाविला जेणे. तो केवळ पंचानन येडका मदन. अरे या येडक्यानं हजारो लोकाला त्रास दिला. पण जेव्हा संतांनी पर्व काळ साधला, त्या विकारालाच आपलंस केलं नाही. जाई हो माते, आम्ही देणे सुखी, एवढ अंगावरी थुकला साधला. आम्ही विकाराला सोडून द्यायला तयार नाही. उलट आम्ही विकार जवळ केले. ज्यांनी ज्यांनी विकार जवळ केले त्यांना दुःख भोगावं लागलं. ज्यांनी विकार सोडून दिले त्यांनी आयुष्यात सुख भोगले. आम्हाला सुख भोगायचे. साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मूळ. हा मळ गेला पाहिजे आणि हा पर्व काळ साधायचा आहे. म्हणून तिळगुळ घ्या, कारण ते तिळगुळ खा. मी जर आज घरी थांबला होतो ना, 1 किलो तीळ लागली असती मला. ती वाचायसाठी मी झालं. अशी एक म्हातारी माणसं घरी येतील आज, ऐक बाबा घरी, पण तीळ मग हीच खाते आणि माहिती द्वाब्याच गांगे ऐकतो म्हणून ऐकून इकडे इकडे बोलते. आपण गाडी घेऊन चाललो काय शिकवायचं काही नव्हतं बा. मार गाडी घेतली, ते रात्री दिवसा मरत हे नाही दिसत त्यांना. अरे या संप्रदायापायी आमच्या 3 लोकांनी जीव घालवला. वाईट वाटतं महाराज, कधी कधी वाटतं बास नकोय कीर्तनात. तुम्ही म्हणा तुमचं भागलं म्हणून, भागलं म्हणून नाही, भेव वाटत म्हणून. तुम्ही आपल्या आवाज घरी गेले आम्हाला या वर्षीची त्या वर्षालाच फोन. हॅलो महाराज घ्या तारीख. आणि वर्षभर कुठे गेलता तू? एखादी तिथं फोन करता आहे का गेला? मार झालं म्हणा. 8-8 दिवस तुम्ही भागवत गेले. तुम्हाला वर्षाच्या आधी कोणा फोन केला? तुमची तब्येत कशी काय? मी 5 दिवस दवाखान्यात होतो इथं. एक तर भेटायला माझ्या भावची बिगर. काही इतके बेकार होते. त्या तारखी कीर्तनाचे होते ना, त्यांना व्हिडिओ कॉल करावा लागायचा. तेव्हा इंजेक्शन तिथलं टकले दिस. हा महाराज नका येऊ तुम्ही, आता नका येऊ तुम्ही. इतका आईश्वासी आणि पुण्य करते फक्त देखो की कसं आहे. तुम्ही काही म्हणा, बाब्याच बाप घरी नसला ना, असं घर उचलूनच फेकेल. आणि बाब्याच बापाला शिळी भाकरले आवडते, ताजी करून घातली काय उपाशी मरत प्रेम करायचं. कस काय पर्व काळ साधन. गोड गोड बोला, तिळगुळ खा. नुसतं तिळगुळ खा, गोड गोड नाही बोला. महाराज म्हणतात आम्ही गोड बोललो म्हणजे नेमकंच कसे बोलले. साचा निमवा मिथिले आणि रसा, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तुम्ही कसे बोलला. महाराज म्हणतात माळी जीवती दिले दिवते निवंताचे केले पाणी जैसे. पाण्याचा स्वभाव वेगळा आहे. नाही, पाण्याचा स्वभाव एक आहे, व्यक्तीचा स्वभाव. ते पाणी उसाला गेलं तर गोड झालं,
ते पाणी मिरचीला गेलं तर मिरचीमुळं अशालाही मिरची आहे, फक्त लवंगी नसू नये. डोबळ्यावारे आपल्या कतरून घालायचं तिखट लागत नाही, पण काही लवंगी मिरची पाय आपल्या जिंदगी मध्ये साच आणि मग ठीक आहे महाराज. तुम्ही परवा काय साधला म्हणजे विकाराला काढ, पण विकार केल्यानंतर काय घडलं महाराज म्हणतात पापही राहील. पाप पुण्य गेले, पाप पुण्य गेले, हरी पाप पुण्य गेले, पाप पुण्य गेले, कष्टाने जी कुंडली, कष्टाने जी कुंडली, साधला पर्वत, साधला पर्वत, एक कष्टाने जी कुंडली, एक कष्टाने जी कुंडली, साधला पर्वत, साधला महाराज म्हणतात विकार गेले म्हणजे बरं. काय झालं? मळ गेला. मळ गेल्यामुळं शरीर पवित्र झालं. पवित्र शरीर झाल्यामुळं देव आपलासा झाला, आणि देव आपलासा झाला म्हणजे नेमकं काय झालं? पाप पुण्य गेलं. म्हणून पाप पुण्य गेले एका स्नानेशी खुंटले. इथं पाप पुण्य गेलं पाहिजे. पाप पुण्य जातं कशानं? महाराजांनी सांगितलंय पाप पुण्य. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्यांगा. आम्हाला पाप आणि पुण्य लागत नाही का? आम्ही अग्निरूप झालो म्हणजे एक स्नानीची खुंटलो. आम्ही ज्ञान आम्हाला झालेलं आहे. ज्यांना ज्ञान झालं ना त्याला पाप पुण्य नाही, अज्ञानाला पाप पुण्य. पण आपल्याला ज्ञानाच्या आणि अज्ञानाच्या पलीकडे जायचं. म्हणून पाप पुण्य गेले एका स्नानीची खुंटली. साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मूळ. अंतरात जे विकाराचे गेला ते वापस झाला. आता ही वाणी देवानी देवाला दिल्या. तुका म्हणे वाणी, 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 तुका म्हणे वाणी.
असा झाल्यामुळं जीव कडू असणारा गोड झाला. तो जीव गोड होण्याकरता पर्वकाळ साधला. पर्वकाळ साधला म्हणजे नेमकाच काय झाला, अंतरातला मळ गेला. अंतरातला मळ गेल्यामुळं काय झालं, महाराज म्हणतात पाप पुण्य गेलं. पाप पुण्य गेल्यामुळं काय झालं, तर हे असणारं स्नान म्हणजे ज्ञान झालं. ज्ञान झाल्यानं काय झालं की म्हणले वाणीच पवित्र झाली, शुद्ध वाणी झाली. शुद्ध, काही जिवंतपणे शुद्ध आहे, काही मेल्यावर शुद्ध आहे, काही जिवंतही शुद्ध नाही, मेल्यावरही शुद्ध आहे. काही जिवंतही शुद्ध नाही, मेल्यावर शुद्ध नाही, कारण त्यांचे नाव कधी कधी घ्यायचे. एक शेपूट जातीचा प्राणी आहे, त्याचं काळं किंवा लाल तोंड असतं. ते या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतं आणि कुणी त्याला डिवसलं तर ते दात इचकितं, भलं झालं तर भुजा खासतं. त्याचं नाव सकळी घ्यायचं नसतं. असं ते कोणता प्राणी असतो, वानर, माकड, त्याचं नाव कधी घ्यायचं नाही, सकाळी. एक प्राणी म्हणजे पक्षी जातीचा आहे, त्याला फक्त रात्री दिसतं. ते या झाडावरून त्या झाडावर रात्री भक्ष्य शोधण्याकरता जातं. त्याचं नाव रात्री घ्यायचं नसतं, त्याला फक्त रात्री दिसतं, दिवसा दिसत नसतं, म्हणून त्याचं नाव रात्री घ्यायचं नसतं. ते कोणतं असतं, तुम्ही कीर्तनात एक सगळे. आता मी काय म्हणलो, त्याचं नाव रात्री घ्यायचं नाही, डबल सांगितलं होतं नव्हतं. तुम्ही गप्प बसले असते तर तुम्ही ज्ञान झाले, कळलं असतं. गुब्बड म्हणून एकीमेकीला म्हणते गुब्बड आहे, तिचं नाव घ्यायचं नाही, त्याचं नाव गुब्बड. ती जिवंतही शुद्ध नाही, मेल्यावरही शुद्ध. पण काही जिवंतही शुद्ध आहे आणि मेल्यावर शुद्ध. ती जिवंतही शुद्ध आहे आणि मेल्यावर शुद्ध. हरण, हरण असा प्राणी आहे, जिवंतपणे कोणाला त्रास देत नाही आणि मेल्यावरही त्याच्या आसनावर बसून साधना. वाघ जिवंत शुद्ध आहे का, मेल्यावर जिवंत शुद्ध नाही, त्याच्याकडे गेलं का गेलंच, पण मेल्यावर त्याचं चमडं काम. गाय जिवंत शुद्ध आहे का, मेल्यावर शुद्ध आहे. गाय जिवंत शुद्ध आहे, मेल्यावर तिच्या चमड्याची चप्पल मंदिरात घालून जाता येत. पण माझे संत जिवंतही शुद्ध आहे आणि मेल्यावरही शुद्ध आहे, त्याचं नाव संत. पवित्र ती सुहोळी, तीच एक भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. आपण संतासारखं जीवन जगा, अखंडित प्रेम करा. आम्हाला शिकवलंय शाळेतच. भारत माझा, सारे भारतीय माझे, आणि वर्गातच वाढणं. पुढं बांधव शब्द खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांची. सगळ्याच्या पसायदान पाठी. सगळे भजनाच्या शेवटी, एखाद्या अंत्यविधीच्या शेवटी पसायदान म्हणतात, पण कोणीच कोणाला मित्रत्वाने पाहत. आता तर शत्रुवाने पाहते. किती शोकांतिक आहे. महाराज म्हणतात जीवनच एक जीवन आहे, पाण्यासारखं जीवन जगा. पाणी कशातही टाकलं तर स्वरंग बदलतो. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला. माणूस जशात गेला तसा वागा, पण अवगुणात गेला ना, अवगुण टाकून वागा, तो त्याचा गुण आहे. महाराज म्हणतात आमची वाणी पवित्र झाली. वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत, तयाच्या चिंतने तरतील दोष जळतील राशी पातकाच्या. अरे ज्याची वाणी पवित्र आहे ना, त्याचा देह पवित्र आहे, आणि ज्याचा देह पवित्र आणि वाणी पवित्र आहे, लक्ष्मी वल्लभ देव त्याच्या जवळ आणि पाप नासे दर्शन. पाप घालवण्याची ताकद आहे. मग तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दनाजनी. कळलं तर ना, कळलं पाहिजे ना. बायकोन नवऱ्याला विचारलं का हो तुम्हाला झाडावर चढता येतं का, ते नाही बा. मग तुमच्यापेक्षा माकड बरं. एवढं वाईट वाटलं त्याला. मला माकड म्हणली. ते जे 10 दिवस सुट्टी काढून गावाकडे गेलं, या झाडावर चढ त्या झाडावर चढ, या झाडावर उडी मार त्या झाडावर. 15 दिवसांनी घरी आला. तीन कुठे गेलो तुम्ही गावाकडे, काय आला काय आला जो तो तर त्या दिवशी बोलता आले भस्कन बोलले. म्हणजे तुम्हाला झाडावर चढताय, तुम्ही म्हणलं नाही. मग माकड तुमच्यापेक्षा बरं आहे.
मग आता काय केलं ते म्हणे तू म्हणते ना अरे कोणत्या झाडावर चढायला लाव आणि कोणत्या झाडावर उतरायला लाव तिने माकडात आणि तुमच्यात काय बरोबर आहे मग काय फरक आहे कळलं का तुम्हाला तुमच्यापेक्षा माकड बरं आहे आता उड्या मारायला लागल्यात म्हणे तुमच्यात आणि माकडात काय फरक आहे आता त्यानं कसं वागावं लय वागायला अवघड आहे मार त्या अजून या जनभक्ती करा सासू ना आपल्या खानदेश भागामध्ये सकाळी लवकर कामाला जातो आपल्याकडे आमच्याकडे 11 आहे पण खानदेश भागामध्ये सकाळी लवकर जायचं 12-12:30ला वापस सकाळी लवकर असतं म्हणून गहू सोंगायचं काम चालू सासू सुनाने संध्याकाळी विचार केला 2-3 मायला लावलेल्या गहू सोंगायला मग मी तुला एक गोष्ट विचारते तू जाते त्यांच्या बरोबर पुढं का मी जाऊ सुन म्हणे आत्या फारसं काम राहत किती बी केलं तर मी मागून येते तुम्ही काहीच करू नका तुमची आंघोळ करा तुम्ही पुढं जा म्हातारी पुढं निघून गेली पण पुढं गावाच्या बाहेर गेली तिला एक म्हातारी भेटली लय सकाळी सकाळी चालल्या नाही जाऊन कोणाला सांगू येईन ना मालकीन मागू कोणा ठुली पण मग त्या कुचक्या म्हातारीने सुनाला काय सांगा ती म्हणजे अगोदर सासू सहज बोलले बाई लय चालल्या सकाळी सकाळी मला आडं बोलली आहे ना माग येईन ना मालकीन उद्या पाहते म्हणे तिच्याकडे हिनं सगळं काम केलं आणि आता काहीच काम नाही राहिलं मी माझ्या भाकरी सुद्धा घेऊन चालले तुम्हाला या वाटलं तर मागून या शेतात नसता येऊ ती गेली बाया बरोबर मग तरी आपली काय घरी राहायचं म्हणून ती दुपारा निघाली एक बाई म्हणले उशिरा निघाल्या नाही जाऊन काय करू मालकीन गेली पुढं त्या म्हातारीने पुन्हा सोनाला सांगितलं तिच्याकडे पाहत दुसऱ्या दिवशी दोघी संगच एक बाई म्हणले दोघी एका विचारा निघल्या नाही जाऊन कोणाला सांगू मला पुढं घातल्याशिवाय कुठं जाती तर तिनं वागाव तरी कसं हो एकटी गेली तर मालकीन गेली माग राहिली तर मालकीन माग संघ गेल्या तर मला पुढं घातल्याशिवाय जात नाही तिनं वागाव कसं त्याच्याकरता वागाव त्या जुनी जनभक्ती करा लोकांचा विचार करून जर पारमार्थ केला असता तर जनाबाई मीराबाई टिकल्या भरल्या बाजारी जाईन मी मनगटावरी तेल घाला तुम्ही कोंबलत बसा म्हणून महाराज म्हणतात वाणी आम्ही आमची खर्च केली साच आणि मवाळ मिथिल्या आणि रसाळ सत्य बोले मुखे दुखे अनिकाच्या दुखे माणसाने चांगलं बोलावं एक तुकोबरायचं प्रमाण आहे मांडवाच्या दारी आणला म्हातारा म्हणे नवरी अनारांड जळणवर्याचे मंगल प्रसंगाला मंगल बोलावणार एक म्हातारी 4-5 पोरं जवळजवळ सगळे लेकूर वाळे पण म्हातारीला जवळ लोक म्हातारी जर शिकबरी होती तो लोक म्हातारी लागणार पण शेवटी म्हातारी म्हातारा झाल्या ज्याच्या जास्त तारा त्याचं नाव म्हातारा म्हातारीनं वाचकन कोणाला बी बोलायची म्हणून मोठं पोरग म्हणलं हे नाताचं लग्न शेवटच्या आता म्हातारी घर सांभाळायला ठेव म्हातारीला न्यायचं नाही मग तिथं काही बोलली म्हणजे कुठं बसता म्हातारीला झालं माहिती म्हातारीनं दररोज टेम्पो लावला पेट्या टाकायला साड्या सोड्याच्या पेट्या म्हातारी जे उठले गेले मागून टेम्पोच्या मागे जाऊन बसले मोठं पोरग आला तर पाहुणे देखत उतरता बी येईना गेली म्हातारी लागणार पण मोठं पोरग काय म्हणे म्हातारीला जाणूच घरात नेऊच नका मंडपातच नेऊन बसा म्हणजे अक्षता टाकल्या का लग्न लागलं का जेवली का लगेच गाडीत टाकून घरी म्हातारी मांडात बसली मग नवरदेव आला वर उभा राहिला मग अक्षता टाकल्या लग्न लागलं त्या फोटो काढायची गडबड चालू झाली मग म्हातारी तो लोक गप होती पण आता गप बसन म्हातारी फोटो काढायला टाकला जर शिक गडबडीमध्ये त्या नवरीचं बाशिंग असं तीर्प झालं म्हातारीला पुढं सहन झालं मग म्हातारी सोयी ना म्हणा ना हे नवरी बाई तुझं बाशिंग चांगलं कर बघ म्हणजे फोटो चांगलं ती तसं नाही म्हणली अलीकडच्या रांड पलीकडच्या रांडेला सांग नवरीच्या रांडेचं बाशिंग वाकडं नवरीच्या कलवरीने दिली म्हातारी ठेवून माझ्याकडे काय पाहता रांड म्हणले अरे मंगल प्रसंगाला तरी मग वचन आहे का कमलापती म्हणे वाचकान आहे का कमलापती कसं का वाचकान म्हणतात ती वाणी शुद्ध पाहिजे ज्याची वाणी शुद्ध आहे त्याचं जीवन आहे कधी माणसाने आपल्या मुखातून वाईट बोलू नये कधीच बोलू नये या बोलण्यानं सगळं घडतंय
एका आंधे की बच्चे आंधे होते, एक आंधळ्या म्हणून बोलली तर द्रौपदीचं काय झालं पाय. म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. महाराज म्हणतात बोललं तसं चालतं म्हणून साच आणि मवाळ बोलावं. महाराज म्हणतात आम्ही त्या वाणीला तसं केलं. म्हणजे कसं केलं. जिभे गोड तीन अक्षराचार अमृत तयास अमृत तयास फुके पूर्ण अमृत तयास फुके पूर्ण जिभे गोड तीन अक्षराचा रस अमृत तयास फुके पूर्ण गोड तीन अक्षरांचा रस अमृत तयास फुके गोड तीन अक्षराचा रस अमृत तयास पिके अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. देवाचं नाव अमृताहुनी गोड आहे म्हणून देवाच्या नावाने गोड बोला. नाही देवाचं नाव घेता आलं तर गोड तरी बोला. गोड बोललं तरी फायदा आहे. एक बाईचे दोघे बाईचा वाद झाला. ती बायाला खट्याळ गेली. ती कोणालाच काही देत नाही. ती म्हणे कसं काय देत नाही मी जाते. ती गेली तिच्या घरी. तिचं पोरग ती आपली स्वयंपाक करत होती. पोरानं घाण केली होती. शेंबडे मेंबडे पोरग झालं होतं. ही गेली ती म्हणे हे काय तो पोरग ग सर शेंबडान मेंबडान मागलं काय स्वयंपाक करून राहिली खाव तरी वाटण का ती. तिने कुणीकडे आल्या त्या. ती म्हणे दर्शिक दूध आला. ती दूध नाही बीत नाही जा. तीच परिस्थिती पाय मी कशी आणून दाखवली. ती तिच्या घरी गेली म्हणे कुणीकडे आले बाय तुमच्याकडे काय बाई काय देवाने स्वान्यासारखं लेकरू दिलं तुला. अगं काय पोरग आहे तू एवढं भरलं पण अजून तोंडात नाही हात घातला बाय. अगं काय कृष्णावाणी दिसत तू पोरग काय स्वयंपाक करीत बसली ग. त्या दूध आहे आण मी धुते आण पाणी. ती नाही ना मीच धुते. तिनं तिचं धुतलं. कुणीकडे आलं काय नाही बाय दर्शी दूध लागत होती. दूध नाही चहा कर पिऊन जा दूध घेऊन जा दही घेऊन जा ताक घेऊन जा कवा. ती शेंबडं मेंबडं का सांगतो त्याला चांगलं म्हणा ना. पण आपल्याला चांगलं म्हणायचं शिकलच नाही. मायबापान तुकाराम ठेवला ते तुक्या म्हणते. अरे आपण आपल्याहून ठरव. आपल्या मुलात जर सुभाष नाव असं तर आपण त्याला सुभाष म्हणा. आपण जर सुभ्या म्हणलं सगळे मग आपणच सुभाष म्हणायला सुरुवात करणार. त्या न्यायाप्रमाणे कोपरा म्हणतात आमची जी वाणी आहे ती वाणी आम्ही साच आणि मवाळ्या खर्च केली म्हणून तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दनाची. ती जनार्दनाजनी म्हणजे कशी अवघे चित्रे लोके आनंदाचे देव प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. गवळणीचं वर्णन कहा पग डारू देखिया नेरा देखा तो सब वहिली घेरा. त्या सुद्धा मै भूली घर जानी बाट गोरस बेचनी आई आट कानारे मन मोहनलाल देखाय तो सब उसनी घेरा. विठ्ठल जळी स्थळी भरला. पण ही भावना केव्हा होईल. आपण वाणी पवित्र करावी लागेल. पर्व काळ म्हणजे विकार काढून टाकावे लागेल. विकार काढल्यानंतर पाप पुण्य जाईल. पाप पुण्य गेल्यानंतर देव आपला सौ देव आपलासा झाला म्हणजे पवित्र शरीर होईल. खालून वर वरून खाली कळलं पाहिजे. मुख्य पूर्वी जनी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर